नमस्कार, मी शुभम. तुम्ही बघताय एल एक्स मराठीने. आता मी लोटे MIDC हद्दीमध्ये आहे आणि एक धक्कादायक वास्तव एल एक्स मराठीच्या माध्यमातून मी तुमच्या समोर आणणार आहे. खरं तर गावातल्या वारंवार तक्रारीनुसार एक महत्त्वाची बातमी आपल्या समोर येते. माझ्या पाठीमागे जर तुम्ही बघितलं तर केमिकल असलेले किंवा केमिकल विरहित टँकरचा साठा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करण्यात आलेला आहे. ग्रामस्थांचं म्हणणं आहे की कोणत्याही प्रकारे ग्रामपंचायतकडनं NOC या ठिकाणी दिलेली नाही आहे. भाडेतत्वावरती इथे हे टँकर आणून ठेवले जातात. सदर जागा ही भाडेतत्वावरती दिली असून हे कंपनीचे टँकर या ठिकाणी ठेवले जातात. खरं सर्वात महत्त्वाचा विषय ज्वलनशील केमिकल या टँकरमध्ये आहे. आणि सर्वात महत्त्वाचा गोष्ट म्हणजे तुम्ही जर माझ्या मागच्या साईडला बघितलं तर मुंबई गोवा महामार्ग या ठिकाणी आहे. हा परशुराम घाट या ठिकाणी सुरू होतो आणि अशातच एक सर्वात मोठी बातमी जवळ येते की परशुराम घाटालगतच असलेलं हे टँकरचा जो साठा आहे हा साठा ठेवण्यासाठी कुणी परवानगी दिली हा सवाल इथल्या ग्रामस्थांनी उपस्थित केला. याच विषयावरती बोलण्यासाठी आपल्या सोबत ग्रामस्थ आहेत. नेमकं काय प्रकरण आहे ते त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत. धामणदेवी हद्दीवरती सर्वात मोठा केमिकल साठा या ठिकाणी उपलब्ध आहे, इथं ठेवलेला आहे. ग्रामपंचायतीकडनं कोणत्याही प्रकारची परमिशन दिली नसं तुमचं मत आहे. नेमकं काय प्रकरण आहे, नेमकं काय वास्तव आहे? खरं तर इथं सुरुवातीला 1-2 कंटेनर आले, एक वॉशिंग सेंटर आला. 1-2 कंटेनर आल्याच्या नंतर आम्हाला वाटलं की इथे वॉशिंग वगैरे करायला आलं असेल, पण बघता बघता इथे 50-60 कंटेनर इथे येऊ लागले दिवसाला. आणि हे कंटेनर आम्हाला पहिल्यांदा वाटलं की रिकामे कंटेनर आहेत, पण ॲक्च्युली आता बघता ते हे भरलेले कंटेनर आहेत. आणि भरलेले कंटेनर कोणतीही प्रकारची परमिशन नसताना, ना ग्रामपंचायतची परमिशन, ना तहसीलदारांची परमिशन, ना पोल्युशन डिपार्टमेंटची परमिशन, आणि अशा प्रकारे ह्या वस्तीमध्ये ठेवलेले हे जे कंटेनर आहेत हे अतिशय धोकादायक आहेत. त्याच्यामुळं आम्ही माननीय तहसीलदार साहेब व माननीय प्रांत मॅडम साहेब यांच्याकडे यांची लेखी तक्रार देणार आहोत. कारण ह्या भागातून अनेक लोकांचे आम्हाला फोन आले की आमची मुलं ह्या बाजूने जात आहेत, लोक इथून या रस्त्याने जिल्हा परिषदेचे जात आहेत, परंतु असा प्रकार इथून लोकांची रहदार असताना हा केमिकलचा साठा करणे हा बेकायदेशीर चुकीच्या पद्धतीने आहे. त्याच्यामुळे ह्याची तक्रार आम्ही रिसर्च करणार आहोत. आणि हा जो काय इथला साठा केलेला आहे हा साठा तहसीलदार साहेबांना आणि प्रांत साहेबांना आपल्या माध्यमातून सुद्धा आवाहन करतो आणि लेखी पत्रसुद्धा देणार आहे की असलेला साठा आपण हा जप्त करावा. आणि जोपर्यंत कायदेशीर तुमचे कोणतेही कागदपत्र नसतील तोपर्यंत तुमच्या पद्धतीने ज्या पद्धतीने शासकीय नियमाप्रमाणे असेल त्या पद्धतीने यांना सील ठोकावा असं आम्ही त्यांना आवाहन करणार आहोत. नक्कीच आपल्यासोबत बोलण्यासाठी अजून काही ग्रामस्थ आहेत. अशा प्रकारे केमिकल साठा जो साठवून ठेवण्यात आलेला आहे याच्यापासून तुम्हाला मुख्य धोका काय वाटतो? मुख्य धोका म्हणजे उद्या हे केमिकल आहे, जर उद्या स्फोट वगैरे काय झाला तर ग्रामस्थ इथे राहणारे रहिवासी आहेत, येणाऱ्यांना स्कूल बस आहेत, जर का स्फोट झाला आणि जर काही नुकसान झाली तर याचा धोका हा मोठाच आम्हाला होणार आहे. याच्यावरती काय उपाययोजना केल्या पाहिजे? याच्यावर उपाययोजना प्रथमतः ही जे गोडाऊन आहे हे सील केलं पाहिजे आणि त्यानंतर याच्या फायर हायड्रंट सिस्टीम सर्व सेफ्टी गोष्टी करून त्यानंतर ज्या गोष्टी त्यांनी परमिशन मिळाली तर चालू करावं, नाहीतर हा सील करून टाकावं. नक्कीच खूप खूप धन्यवाद. जर बघायला गेलं तर अतिशय गंभीर बाब या ठिकाणी समोर येते. अशा प्रकारे भाडेतत्वावरती जागा घेऊन केमिकलचा साठा ठेवण्यात येतो का हा संतप्त सवाल इथल्या ग्रामस्थांनी विचारलाय. त्याचबरोबर अशा लोकांना भय कोण देतं? हजारो लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी कोण करतं? कारण धामणदेवी गावामध्ये जवळजवळ हजारो लोकांची लोकसंख्या आहे. सोबतच इथून अनेक स्कूल बस असलेल्या जात असतात. या सर्व लोकांच्या जीवाशी कोण खेळ खेळतं आणि ह्या सर्व लोकांच्या जीवाशी खेळ खेळणाऱ्यांकडं प्रशासन कशा प्रकारे बघणार आहे? मग तहसीलदार असेल, प्रांत असेल, हे या ठिकाणी येऊन ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल घेऊन सील ठोकणार का हा सर्वात मोठा विषय या ठिकाणी बघण्यासारखा असणार आहे. कॅमेरामन आदित्यसह मी शुभम केसकर, एल एक्स मराठीसाठी लोटे.